हॅलो मंडळी, चला आजची आमची पिकनिक आहे. आम्ही चाललो आहोत ॲक्च्युली वणी गडावर आम्ही जाणार आहे. आम्ही मुंबईला. तर बघा हे सगळे आता आम्हाला सोडायला आले, पण काय करू, पर्याय नाही हो, मुंबईला जावं लागेल. 8 दिवस आमचे कसे गेले खरंच आम्हाला कळलं नाही. आमच्या वहिनीनी, भाऊनी, मावशीनी, काकानी एवढा जीव लावला की खरं सांगते की घरातून पाय पण निघत नाही आता. पण आता पर्याय नाही, मुंबईला जावंच लागणार आहे. जायचंय म्हणजे जावंच लागणार आहे. हे बघा ही रडती बर का मावशी, आम्हाला तिथून आता मुंबईला पाठवते म्हणून माझी मम्मी रडते. ठीक आहे, उगी उगी बाळा, उगी उगी. मी नाही रडत. ओ माय गॉड, छान वाटलं. मायाची आपुलकी असते. गावावरून मुंबईला जाताना खरंच एक वेगळा काही काही किस्से घडत असतात. नक्कीच आपण सगळे एन्जॉयमेंट करत असतो. गाणं काय असं पकडा. हां, तिथे नका कॅमेऱ्यात. हां, तिथे नका दाखवू ना. मग मी इधर देखो. हां, करो अभी स्टार्ट. अमर रंग आहा, काय गड स्माइल ग बाय. ईश्य ग बाय. गाणं सगळं छान. आई माऊली चाललो भेटायला आम्ही छत्रशृंगीला. माझा पदर बाई मी नव्हते बाणात, अगं सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात. आणि सप्तशृंगीचं वार बाई भरलं अंगात, आणि सप्तशृंगीचं वार बाजा भरलं अंगात. चला आम्ही चाललेलो आहोत सप्तशृंगीला. बोला सप्तशृंगी माते की जय. आई तुळजा भवानी माते की जय. आई रेणुका माते की जय. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा उदो उदो असं असतं ते. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल. वणीगडाच्या जवळ आलेलो आहोत आम्ही. हे दिसत आहे का समोर? हे बघा वणीगडाचा गड इथपर्यंत दिसत आहे. आता आम्हाला या गडावर जायचं आहे आई सप्तशृंगीला भेटायला. वणीगडावर कोण ग उभी, सप्तशृंगी भेटायला आलो ग आम्ही. बरोबर अभि वणीच्या गडावर कोण. ओ माय गॉड, डायरेक्ट ऐसा काय अलग था. हो
गड दिसते का, या गडावर पोचायचं आपल्याला. आमची सप्तशृंगी वाट बघते, माझे माहेरचे लोक कसे आले नाही. फोन कट केला, काहीतरी बिझी असेल, मग ते पोटे साहेबांना फोन करतात. सिलेंडरचं झालं म्हणजे माझं टेन्शन कमी झालं असं. बघा हे गड आहे. पोटेंच फोन यायला लागला वाटतं. एकदा तुम्ही बोलून घ्या, नाही तर मग याच्या लाईन आले फोन. नमस्कार पोटे साहेब, बोला ना. हॅलो, नमस्कार. हां, तुमचे साहेब लाईनवरती. हां, बोला. काय 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 मी आता ॲक्च्युली माझे 3 वाट करते, 2 वाट करते. सिलेंडरचं कुठं होत असेल ना, काय 400-500 जास्त माणसं. कुठला? हां, हे आमच्या वणीचं नांदुरी गड. हा, तेच नांदुरी पोलीस चौकी इथं आलेली आहे. हे होतं पण ना ते समोर डोंगर दिसतो, समजतं सगळ्यांना. हे बघा समोर डोंगर दिसते का, वणीचं आईचं गड आहे. इथे चाललो आम्ही वणीला. नांदुरी गडाची ग्रामपंचायत आहे, कारण की इथून स्टार्ट होत आहे नांदुरी गड. आणि नांदुरीवर राहते माझी सप्तशृंगी आई. नांदुरी गडावर कोण गहुबी वाट बघते सप्तशृंगी. चला चाललोय सप्तशृंगीला भेटायला. बोलो मेरे भाई. घाट लागलेला आहे. ओके, लोक खाजून द्या पहिलं. हे जेवलाच की नाही? जेवला ना. नाही निघत. अच्छा, रेकॉर्ड चालू होतं का? काय बोलायचं? चला मंडळी, इथं बघा हे घाट चालू झालेला आहे. आमच्या भावाला थोडंसं बोलायला कमी येतं, त्याच्यामुळे त्याची बहीण आहे ना जास्त पकपक करत असते. ओके, ती म्हणजे आपली ताई दीपाली. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपली ताई दीपाली कधी गप्प बसत नाही ना, कधी कुणाला गप्प बसून देत नाही. त्याच्यामुळे मी काय करते माहिती आहे का, स्वतःच बडबड करते आणि सगळ्यांना सांगते प्लीज जर तुम्हाला बडबड करवत नसेल तर कमीत कमी ऐकायचं काम तरी नक्कीच करा. ऐसा लगा मेरा मजाक. बहुत अच्छा लगा. मध्ये बघ एकच नंबर आहे, असं पाहिजे व्ह्यू. हो हो, भरपूर देव केले. हा ना बाई. हे मस्त इथून आहे. हा स्टार्ट आहे आपला थोडं. बघा इकडून स्टार्ट झालेलं आहे आमचं डोंगर. डोंगराचा घाट आम्ही एक पार केला आहे, दुसरा पार करत आहोत. हो, हे बघा हे असं खाली बघत चला, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कोणता घाट चढलेला आहे. याला म्हणतात नांदुरी घाट. आणि मला माहिती आहे का, आई तुझा डोंगर हिरवागार, आई तुझा डोंगर हिरवागार. मग सुंदर गाणं सजविला, आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर आणि सजविला, आई तुझा डोंगर. आगे नहीं बाबा, हम लोग को ऐसा कोई नहीं बोलता है, सबको मालूम आहे. सप्तशृंगी गडावर आल्याच्या नंतर आईचा जर ब्लॉग बनवला नाही तर काय युट्यूबर म्हणणार का आपल्याला, म्हणून तर आम्ही बनवला आई सप्तशृंगीचा ब्लॉग. सगळ्यांनी बघायचा आहे, शेवट चुकवायचा नाही. आईच्या दर्शनाच्या नंतर अजून काय कसलं तिकडे मंदिर आहे सगळं दाखवणार आहे. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर गाणं सजविला. घसा बसलेला असताना पण आपली काय दीपाली काय सोडते काय. मला आता छोटं गणपतीचं मंदिर लागलंय. इथून पुढे एक एक डोंगर बघा असं पार करत जावं लागतं. घाट आहे आमचा नांदुरी घाट, कारण की जो आमच्या वणी आईला भेटायला येतो तर हा घाट तर नक्कीच लागतो. त्याला म्हणतात नांदुरी घाट. नांदुरी तुम्हाला माहिती आहे का, सप्तशृंगीचं हे गड जे आहे ना ते 7 शिखरांनी वेढलेलं हे गड आहे. त्याला आपण म्हणतो सप्तशृंगी माता म्हणून ओळखली जाणारी ही जी देवी आहे ती पूर्ण 7 शिखर बघा. म्हणजे कळालं का तुम्हाला, एवढ्या लांब येऊन माझ्या आईची माहेरची देवी बसलेली आहे. म्हणून आम्हाला वर्षातून तर नाही जमत, पण ज्यावेळेस पण आम्हाला वेळ मिळतो त्यावेळेस आम्ही आईच्या माहेरच्या देवीला नक्कीच व्हिजिट करतो आणि सासरच्या देवीला पण करतो. सासरची देवी आहे तुळजाभवानी
आणि माहेरची देवी आहे आईची मूर्ती आहे ना ती स्वयंभू मांडली जाते. आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या देवीला 18 भुजा म्हणून पण ओळखली जाते. कधी कधी आपण गाणं पण ऐकलं असेल 18 भुजा सप्तशृंगी मातेचं. तसं जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन आणि सप्तशृंगीचं लई भारी नटन. तुम्हाला माहिती आहे का ती 18 भुजा तर आहेच हो, पण त्यासोबत प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे शस्त्र असतं तिच्या हातामध्ये आहेत. असं इकडची जुनी अशी इकडची जुनी परंपरा आहे की ते ज्या वेळेस पण आई इथे राहिली असेल किंवा काय झालं असेल त्यावेळेस इथे ना महिषासुराचा वध केला होता आईने. आई सप्तशृंगी आहे ना ती अर्धशक्तिपीठ आहे, पण 51 शक्तिपीठापैकी आमची ही एक देवी आहे. 3.5 मूर्तापैकी एक देवी म्हणजे आमची आई सप्तशृंगी. मंदिर जे आहे ना ते खूप उंचावर होतं. हे बघा खूप उंचावर होतं. त्यावेळेस हे मंदिर आहे ना हे काय येत आहे ना जे खूप वर्षापूर्वी हजारो डोंगर इथे चढून जावं लागत होते, पण आता कालांतराने पायऱ्याची चांगली सोय केलेली आहे. 500 पायऱ्या आहेत आईच्या इथे. रस्ते पण चांगले बनवले आहेत. त्यासोबत आईनी गडाला मार्ग एक चांगला दिलेला आहे की जिथे लवकर जाता येईल. पहिले हजारो पायऱ्या चढून जायचे होते, आता फक्त 500 पायऱ्या चढून जायचे. त्यासोबत आता पिढी चेंज झालेली आहे, सगळे काही गोष्टी बदलत चालले, तर आता तिथं लिफ्ट सुद्धा अवेलेबल आहे. जर कुणाला लिफ्टने जायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. हे बघा हे मस्त डोंगर वगैरे आहे आईच्या गडावर जायसाठी. हा येतं नाही का दिसतंय ना आता ना. हे बघा ही कसे डोंगर आहेत. तर पहिलं असं कसं होतं ना की डोंगर चढून सगळ्या ह्याच्यामधून शेतातून जा हे करा ते करा, पण आता खूप छान छान सुविधा वगैरे केलेली आहेत आणि पायऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत. लव मंडळी तर बघा आता आम्ही चाललेलो आहोत. इथे वणीगडाचे इथे ना हे आहे आंघोळ करायचं असते. जर काही इडापिडा असेल तर ती निघून जाते. जर कोणाला काही त्रास होत असेल तर जर त्या सप्तशृंगीच्या गडाच्या इकडे पायथ्याशी एक पाणी आहे, त्या पाण्यामध्ये जर आंघोळ केली तर खूप काही गोष्टी निघून जातात आणि छान वाटतं. चला आता आपण बघूया. वापस तुम्हाला दाखवणार आहे इथे शीतखडा खेळलेले आईचं मंदिर आहे. म्हणजे काय झालेलं आहे तेही तुम्हाला कळेल. हे आहे इकडचं पाणी. ह्या पाण्यामध्ये जर 1-2 डुबकी मारली तर खूप काही प्रकारचे रोगराई निघून जाते. इथे आंघोळ करायची आणि नंतर इकडे एक मंदिर आहे. देवा सदैव सगळ्यांना सुखात ठेव. तर नदीच्या इथं आलेलो आहोत. काय डोंगर आहे हिरवागार. बघा ना जिकडे बघा तिकडे डोंगर आहे. आणि आई सप्तशृंगीचं ते बघा तिकडे मंदिर आहे. दिसते का आई सप्तशृंगी वाट बघते आमची की माझी माहेरची माणसं कधी येणार आहेत. तर म्हणून म्हणतो ना आपण वणीगडावर कोण ग उभी राखण ते सप्तशृंगी. चला कोणाला आंघोळ करायची तर बघा आमच्या घरचे फॅमिली बाकीचे आंघोळ करणार आहेत. काय वातावरण आहे की नाही माहिती. छान वाटतं पण हे नजारी. आमची आई पण आहे बघा तिकडे वणीगडावर. आता इकडे माझी बाकीचे आमचे सगळे फॅमिली आहे, मावशी भाऊ बहिणी. आता ती इथे आंघोळ करणार आहेत. आम्ही तर फक्त तोंडावर पाणी घेतलेलं आहे, अंगावर पाणी घेतलेलं आहे. पण दिसतंय का मंदिर बघा. आई एवढा लांब जाऊन बसली बघा. मंदिरात आले तिथे अर्धी पार्वती आणि अर्ध शंकर आहे. अर्धनारी नटेश्वर आपल्याला पण माहिती नाही, दादा सांगत आहे मला. प्राचीन मूर्ती आहे. आता इथून आम्ही आंघोळ तर केली आहे. शीतकडा त्याच्या पाठी होता तिथे एक बैलगाडी बाळाला काय ते बोललेलं होतं ते होतं, पण त्या बाजूला जात नाही. आता आम्ही नाश्ता वगैरे करून वरती जाणार आहोत गड चढायला. हे झाड आहे ते. या मडक्यात कॉईन केलेलं चांगलं असतं बरं का. गडा बघा इथे बनी आमची आई आहे, बहिणीची आई छोटेशी ना. किती मस्त वाटतात भांडे बघा. वणीगडावर हो अन्नपूर्णा म्हणून आम्ही इथे आलेलो जेवायला. तर आता आम्ही सगळे इथे जेवणार आणि मग आम्ही जाणार आहे देवाच्या पाया पडायला. बघा वणीगड सगळीकडून दिसते. काय आम्ही काल पण शिर्डीला असंच गेलो होतो. पहिलं पोटपूजा केली मग देवपूजा केली. का माहिती आहे का गड चढेपर्यंत आणि जाईपर्यंत सगळं जेवण वगैरे पण मस्त एकदम हे होतं आणि जाण्याला ताकद येते चांगली. मस्त 500 पायऱ्या चढायला पाहिजे की नाही आपल्याला, त्यामुळे एकदम फास्ट गर्दी आहे इकडे बघा. दिसते का. चला
या सगळ्यांनी जेवायला. आता आम्ही बसलो इथे जेवायला बघा आणि मग आम्ही जाणार आहे. हे बढिया याच्या इकडचं जेवण. जेवायला बघा शिरा पण वाढला बघा. शिरा नको वाढला, शिरा पण वाढला. गोड जेवण आहे. बघा ही आमची आई सप्तशृंगी, ही मावशी, मम्मी, हे आमचे चिल्ले पिल्ले. आपण जिथे जेवतो त्या तिकडेच एक छोटासा फोटो आणि देवीचं मूर्ती उभी केली आहे आणि तिकडे हा मस्त लुक आहे. बघा इकडे सगळे देवाची काय वटी वगैरे घ्यायची असेल तर इथे पूर्ण मंदिर आहे. इथून पुढे अजून आहे वणीगड आहे बघा. प्रॉपर मंदिर दिसतं इथे. पण हे इतके जवळ नाही बरं का. 500 पायऱ्या तिकडे. तिथे जर कुणाला काही इच्छा असेल तर ती बोलू शकतो. काही लोक कापूर जाळतात प्रत्येक पायरीवर कोणाचं नवस असेल तर. त्याचप्रमाणे नारळ फोडतात. काही लोक वेगवेगळी इच्छा असते गुडघ्यावर चालून येतात. कोणी कोंबडं सोडतो, कोणी बकरं, ज्याचं त्याचं हे असतं. पण आमची वणीची आई सप्तशृंगी अर्धपीठ आहे तर सगळ्यांना पावतेच नक्कीच. जर कोणाचं काही नवस असेल तर नक्कीच करा. ती ह्या गडावर आल्याच्या नंतर नक्कीच नवस पूर्ण होतो. हाय, अपनी ताई दीपाली सब्सक्राइब करो. कैसा लगा मेरा मजाक? लेकिन ये मजाक नहीं है, सीरियसली है मेरे भाई. वगैरे दुकान आहे बघा. काय सामान घ्यायचं असेल तर मस्त इथून घ्यायचं. बघितलं का? बघा छान वाटतं असं बघायला. पण आमचं सगळ्यात प्रथम फक्त आमचे मोठे बंधू आहेत तेच फक्त सगळे पुढे आहेत. बाकीचे सगळेजण मागं वाट बघताय कोण येतंय कोण जाते. चला इथून आमची पायरी स्टार्ट होते मंदिरात जायला. दादा ते श्री महिषासूर मंदिर जिथे आमच्या आईने वध केलेला आहे बघा. दिसतंय का? आमच्या आईला. चलो तर बघा हे आहे प्रथम दर्शन. आपण करूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आपली ताई दीपालीला सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. चला तर मग तुम्हाला मी सांगते. सागर दादा, बागुल दादा, त्याच्यानंतर गोकू दादा, ऋषभ दादा आणि मणी दादा ह्या दादांनी आम्हाला सबस्क्राईब करून सुपर चॅट केलेले होते. त्याबद्दल मी नारळ घेऊन चालले वणीच्या गडावर. तर चला मंडळी आपली ताई दीपालीला सबस्क्राईब. चलो माते की जय, आई भवानी माते की. चला आता पायऱ्या चढते. 500 पायऱ्या आहेत प्रॉपर. आताशी मी 175 पायरी चढलेली आहे. तर असंच बघू शकता तुम्ही सगळेजण पुढे चालले आहेत. हां इतका दम लागलाय. 175च पायऱ्या अजून चढले. प्रॉपर 500 पायऱ्या आहेत. हां वणी गडावर आले. सागर दादा, आदित्य दादा, मणी दादा, ऋषभ दादा आणि गोकू दादा या सगळ्यांच्या नावाचा नारळ घेऊन आले मी इथे. कारण की त्या दादानी मला सांगितलं होतं सुपर चॅट करताना आई आमच्याकडून पण आईला एक नारळ फोड म्हणून. तर आलेले आहे. चला 210 झालेले आहेत आता. बटा बटा चल 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 चल. बघा वणी गडावर जात आहे. ते छोटंसं बाय बघा किती तुरु तुरु. चलो बेटा चलो. अरे शोना चल लवकर लवकर. ओले बापले, ओले चकाच कर तू. घेऊन चालले त्यांना बघा. एवढं छोटं बघा कसं चाललंय. टुन्नू 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 टुन्नू. चलो चलो जल्दी जल्दी. कितीतरी पायऱ्या चढलेल्या आहेत. मध्ये स्टॉप घेतलाय.
हे सगळे फॉलोअर इथं बसलेले आहेत, तर त्यांनी सांगितलं आमच्या संग पण व्हिडिओ बनवायचा आहे, पण बघायचं नक्की बरं का. आपली जाय दीपाली. चलो, इकडे पण मंदिर आहे आणि आता मी चालू वरती. आई श्रप्रशंगी माते की ना मग भावाच्या हातात दिले काय माझ्या. राधे कृष्ण राधे कृष्ण. हाँ ऐसा ही होता है फिर. जय जय गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री ते नमः. चला दिगंबरा जपून चला. गणपती नमः. मोरया मोरया. तुमचे दाजी दिसतात का दाजी. तुमचे दाजी दिसतात का. प्रेमाची तुलत स्वामी प्रबलनाथ भक्ताची जय सप्तशृंगवासी देवाउली अंके तुलत स्वामी प्रबलनाथ भक्ताची कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदावसन्तं हृदयारण्ये भवं भवानी सरितं नमामि. कर्पूरपूरे मनोहरेण सुवर्णपात्राच्चलदविधेन तदेवभाषासहसागतेन तेराजनं ते जगदीश भूयात्. वणीच्या गडामध्ये मंदिरामध्ये गाभाऱ्यात केवढी गर्दी बघा. अजून तर आताशी थोडीशी लाईन गेली आहे. माकडा पण खूप आहे बरं का इकडे. आपली ताई दीपाली आलेली आहे देवीच्या दर्शनाला. सागर दादा, ऋषभ दादा, गोपाळ दादा, गोकुळ दादा, मनी दादा आणि जे कोणतं दादाचं नाव राहिलं असेल आदित्य दादा यांनी 5 नारळ दिले. 5 नारळ आम्ही देवीला चढवायला आणलेले आहेत आणि त्यासोबत वटी पण आणलेली आहे. तर चला देवीच्या दर्शनाला. जय माता दी. जय जय. हो जाएगा. आईला वटी भरायला चालले. देव सगळ्यांच्या नावाचा नारळ फोडायला चालले. ज्यांनी ज्यांनी सुपरचॅट केला होता सगळ्यांचा, मनी दादा, सागर दादा, ऋषभ दादा
गोकू दादा, आदित्य दादा यांनी सांगितलेलं होतं. तर ती आता मी देवी गडावर आले, देवीच्या गडावर सगळ्यांच्या नावाचं मी दर्शन नारळ देणार आहे. हो पोचेल. ओके बघ इकडं बघ. बोला सप्तशृंगा माते की. बघा आम्ही या सगळ्यांसोबत बसलेलो आहोत आणि तुम्हाला माहिती आहे का मंदिरामध्ये असे काही फॉलोअर्स मिळाले की त्यांच्यासोबत सुद्धा मी फोटो काढले. आय लाईक इट. खूप छान वाटलं की आईच्या मंदिरामध्ये चक्क आपला सगळं फोटो काढत होते. पण सगळ्यांच्या नावाचे नारळ दिलेत मी दादांना. तर कोणी काही काळजी करू नका, ज्याचे त्याचे पैसे पोचले त्याचे नारळ नक्की देवीला पोचले. आपली ताई दीपावलीला भेटायला किती जण आलेले आहेत. तर त्याच प्रकारे इथून खाली डोंगर दिसतो बरं का. जर तुम्ही इथे बघितलं ना, हे बघा खूप छान वाटतं. गडावर यायचं असतं, वणीच्या गडावर. वणीच्या गडावर कोण ग उभी राखण करते श्राप्त शृंगी. संपल्या बघा इथे कुंकू वगैरे सगळ्यांचं दुकान आहे. मंदिरातून खाली उतरच आहे. जर कोणाला काही घ्यायचं असेल घ्यायचं. चला आता ऑलमोस्ट उतरलोय. मम्मी अजून येते हळूहळू. नमस्कार मंडळी. आता सध्या आपली दीपा ताई शनी शिंगणापूर कोल्हार आणि सप्तशृंगी करून थकली आहे आणि ती पत्राखाली लपली आहे आणि म्हणजे झोपली आहे. बुरका घालून मस्त पैकी सगळे बसले आहे आणि गाणे ऐकत आहे. तर तुम्ही त्यांना नक्की लाईक फॉलो करा. दीपा ताईंना धन्यवाद. त्या झोपल्या आहे, खूप थकल्या आहे. बंद करून घे. आहे घाट म्हणजे कसारा घाट बोलतात त्याला. ते बघा आहे कसारा मार्ग. कसारा घाट आहे. कसारा घाट. स्ट्रेट रस्ता आहे आता डायरेक्ट कल्याण. बघायला काय भारी वाटतं ना. चला मंडळी आता आम्ही आलेलो आहोत. काय आले दादा इथे? साई कृपा हॉटेलमध्ये मामाची मिसळ असं काहीतरी ना, शेवभाज्याची इथे फेमस आहे. तर आम्ही आता त्या हॉटेलला उतरलोय. वणीगडावरून डायरेक्ट आम्ही कसारा घाट उतरलो आणि आता इथं डायरेक्ट इथे इकडचं फेमस शेवभाजी होती. शेवभाजी आणि रोटी खातोय.
पूर्ण फॅमिली आहे, पण आता आमच्या बाकीच्या पोरांना ना आवडत नाही व्हिडिओ काढली, म्हणून फक्त आम्ही एवढे जण आहे ना तेवढ्यांचाच व्हिडिओ काढतो. तुला किती वेळा सांगितलंय पेट्रोल पंप जवळ आग लावणाऱ्या वस्तू आणायच्या नाही म्हणून? काय सांगू बाई, जाऊ दे, मला काही समजत नाही काय बोलायचं. बेल्ट लावलं ना?